अरे कोण आलंय? कोण आलंय आता? हाय बाबा, चल मारायला तयार होय. एक खाऊ दोन तुकड्या. नमस्कार. जगाने वेडी ठरवलेली माणसं पुस्तकात सापडतात. असेच एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व वैद्यकीय क्षेत्रातील रोगमुक्ती करून रुग्णांच्या सेवेबरोबरच सामाजिक विषमतेला समतेचे औषध आपल्या लेखन, दिग्दर्शन व अभिनय आणि व्याख्यानाद्वारे देणारे संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीत गेली 45 वर्ष संगमनेरचे नाव अवघ्या महाराष्ट्रभर नेणारे विविध मानसन्मान व पुरस्कार प्राप्त डॉक्टर सोमनाथ काशीनाथ मुटकुळे. आई चंद्रभागा उर्फ शांताबाई व वडील काशीनाथ विष्णू मुटकुळे, दोघेही अल्पभूधारक व विडी कामगार. गाव चिकणी. लहानपणीच लेखणी त्यांच्या हाताला लागली. त्याचबरोबर कर्मकांड न मानणाऱ्या सद्गुरू भागवत बाबा व भारती बाबांचे आशीर्वाद त्यांना लाभले. डाव्या चळवळीच्या परिवर्तनवादी साम्यवादाच्या कुशीत डॉक्टरांची जडणघडण चिकणी येथे झाली. त्याचवेळी उपेक्षितांच्या जीवनाच्या व्यथा आणि दुःख त्यांच्या जीवनात समर्पित झाले. त्याचाच परिणाम पुढे जीवनावर आणि लेखनावरही झाला. प्राथमिक शिक्षण चिकणी येथे व उच्च वैद्यकीय शिक्षण अहमदनगर व पुणे येथे झाले. त्यांचा नाट्य प्रवास जाणून घेताना त्यांनी सर्वप्रथम चिकणी येथे रक्तात रंगली या ग्रामीण नाटकाने सुरुवात केली. त्यानंतर अहमदनगरला गुणेशास्त्री या वैद्यकीय महाविद्यालयात सर्वप्रथम पुण्याच्या बाहेर पुरुषोत्तम करंडक आणणाऱ्या कळकीचं बाळ या एकांकिकेत, नंतर यूथ फेस्टिवल संगमनेर येथे दिग्दर्शित केलेली मसीहा या सर्वप्रथम आल्या. त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये अनेक एकांकिका व विनोदी नाटकांमध्ये अभिनय केला. नंतर 1983 सालात संगमनेरमध्ये सर्वसामान्य गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा सुरू केली. त्याच काळात संगमनेर कॉलेज येथील काही विद्यार्थी रंगकर्मींनी त्यांना पुन्हा नाट्य क्षेत्राकडे ओढले. तिथे कॉलेजमध्ये लीडर, शापी, वांझुटी या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन केले. त्यात त्यांना बक्षीसही मिळाले. अचानक दोन मित्र सूर्यकांत शिंदे व वसंत बंदावणे यांची भेट झाली आणि नकळत संगमनेरच्या नाट्य चळवळीचा जन्म झाला. महिला कलाकार म्हणून शकुंतला मुदलिया, राधिका थोरवे, वंदना जोशी, दीपा मांढरे व कलाकार राजन झांबरे अशी कलावंत मंडळी एकत्र येऊन काळोख देत हुंकार हे नाटक संगमनेर येथे सादर केले. संग्राम सांस्कृतिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तिचे नेतृत्व डॉक्टर सुधीर तांबे यांच्याकडे गेले आणि त्यानंतर संगमनेरचा इतिहास घडवला गेला तो या नाटकांनी. चक्र, सावट, जू, राज्य रयतेचे व्हावे, निवडून, दीक्षा, कैफियत, सरोगेट, द डेथ, स्वीकृती, सुखशोधता, खेळ मांडियाला, राजर्षी इत्यादी नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाद्वारे महाराष्ट्रभर संगमनेरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात डॉक्टरांनी मोठे केले. त्यांच्या दृष्टीने नाटक हे माध्यम आहे, परंतु सांस्कृतिक चळवळीद्वारे प्रबोधन व परिवर्तनाची स्वप्ने उराशी बाळगून त्यांनी सातत्याने हा नाट्य प्रवास केला. त्यासाठी ना कुठले प्रशिक्षण, ना कुठला अभिजन वर्गाचा नाटकाचा आयाम, ना स्पर्धेचा विचार केला. समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या नाट्यकृती त्यांनी जन्माला घातल्या. ग्रामीण कलावंतांना बरोबर घेऊन महाराष्ट्रभर घोडदौड केली. क्रांतिज्योती सावित्री या स्वलिखित 1.25 तासाच्या एकपात्रीचे त्यांनी महाराष्ट्रभर 500च्या वर प्रयोग केले आणि आजही ते हे प्रयोग करत आहेत. गंभीर नाटकांव्यतिरिक्त त्यांनी मिळाली परी तरी ब्रह्मचारी, वरचा मजदा रिकामा, बाई पाहिजे, मोरूची मावशी, त्यांचा गुणाकार
इत्यादी नाटकांचे प्रयोग केले. हे प्रयोग करताना त्यांच्या या टीमने अनेक मूकबधिर शाळांना व काही गावातील शाळांना यथाशक्ती मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व शैक्षणिक डोनेशन यावर 70 वर्षानंतर या लघुपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. खरे तर त्यांनी केलेले सर्वच काम या ठिकाणी शब्दबद्ध करणे अवघड आहे. तरी काही महत्त्वाच्या पुरस्कारांची व ऐतिहासिक क्षणांची नोंद या ठिकाणी क्रमपात्र आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा नाट्यमंदार पुरस्कार, शासनाचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण भा. रा. तांबे वाङ्मयीन पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार, कवी दिनकर साळवे पुरस्कार, भूमिपुत्र पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, वीर भारती पुरस्कार, राहत या हिंदी लघुपटातील अभिनयाबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार. असूड हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर महाराष्ट्रातील पहिले नाटक. त्याचे संग्राम संस्थेमार्फत 49 प्रयोग व सनप्र या व्यावसायिक संस्थेमार्फत 100च्या वर प्रयोग आजपर्यंत झालेले आहेत. संगमनेर येथे या नाटकासाठी सन्माननीय नानासाहेब गोरे, भाई वैद्य, बाबा आढाव, दादासाहेब रुपवते, कॉम्रेड दत्ता देशमुख, भाऊसाहेब थोरात, तर मुंबई यशवंत प्रतिष्ठान येथे राज्यपाल सुब्रमण्यम, दादासाहेब रुपवते, प्रेमानंद रुपवते, मोहन धारिया आदी मान्यवरांनी या प्रयोगाचा गौरव केला आहे. जीव घेण्या एड्सवर प्रबोधनात्मक द डेथ नावाचे पथनाट्य लिहून दिग्दर्शित करून नगर जिल्ह्यात त्याचे अनेक प्रयोग त्या काळात सादर केले. आता शाहू महाराजांच्या जीवनावरील महाराष्ट्रातील पहिले नाटक राजर्षीचे प्रयोग चालू आहेत. त्यात फुले, शाहू, आंबेडकर प्रथमच एकत्र रंगमंचावर दाखवले आहेत. कसलं पाप, कसली परवानगी आणि कसलं प्रायश्चित्त? प्रायश्चित्त सोपं आहे. म्हणजे कसं, तुम्हाला योनीच्या आकाराची एक मोठी नथ तयार करावी लागेल, तिथून प्रवेश करावा लागेल आणि गोबर खावं लागेल. हे गोबर तू खा पाहिजे. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन डॉक्टरांनी केले आहे. वृषवती अम्मा सुंदरी वनचरी वृषवती अम्मा गावलो बाई एकदाच. बुवा, आओ बुवा, बुवा. नाही नाही, आवलीचं भूत आहे. घ्या खावटून. आय ग, काय झालं? आता काय होणार? ह्या डोंगरदाऱ्यात यायचं म्हटल्यावर काटा कुठं रुतणारच की पायात. बघू बघू, मी काढून देतो. राहू द्या, आलं मोठं काळजीच. दिला त्या एका काळ्यानं काढून. तुमच्या त्या काळ्यानं नाही काय, त्या एका काळ्या गुराख्यानं काढून दिलाय. जिथं पावा तिथं मेले नुसते काळेच काळे. घ्या खाऊ. कळलं, हा कळलं कळलं. कळलं मला. आता काय? इकडं बोला. आता हे काय बोलतच? एक घास नाही, मला माहित आहे मी जेवल्याशिवाय तू जेवत नाही. तर गेली 8 दिवस ह्या डोंगरदाऱ्यात येऊन बसले, तवा नाही का मी दिसले? आवली जेवली का उपाशी हाय का गेली? अरे बाबा, चुकलो चुकलो चुकलो. खावा तुमचं, मी खाईन माझ्या हातावर. आता चुकलं म्हटलं ना, हा माझ्यासाठी एक घास आणा. तुम्ही काय ऐकायचे आहेत? या समधी पुरुष मेली सारखीच. अहो, पुरुष नाही तर देव पुरुष बी सारखंच. आता यांच्या त्या काळ्यानं पंढरपुरात रखमायला नाही का वेगळं ठेवलं. तुम्हाला सांगते, कामापुरती आजीबाई आणि काकापुरती बाई. हाय काय नाही काय? आहे ना सोबत. आवरा, कळलं मला, देव आहे ना सोबत. हे सर्व करताना आतापर्यंत नाटक आणि वैद्यकीय व्यवसाय
हे एकत्र समीकरण जुळवताना खूप त्रास झाला. कौटुंबिक प्रगती करताना मुलगा विशाल हा क्लिनिकल कार्डिओलॉजी डॉक्टर आहे. तो उत्तम प्रॅक्टिस करत आहे. तर मुलगी माधवी देशमुख ही देखील डॉक्टर असून ती जर्मनीत प्रॅक्टिस करत आहे. मला खूप इच्छा आहे तुमच्या प्रोग्रामला येण्याची, पण अचानक सगळं प्लॅन नाही होऊ शकत न्यू इयरमुळे. तर तुम्हाला सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देते. तुमच्या टीमला पण माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर नियम. नमस्ते नमस्ते नमस्ते. सून शिवानी ही देखील डॉक्टर असून संगमनेरमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे. आणि या सर्वांना आभाळाच्या मायाने सामावून घेऊन सांभाळ करणारी पत्नी विजया मुकुळे यांचे यात मोठे योगदान आहे. डॉक्टरांच्या या जीवन प्रवासात याचे सर्व श्रेय ते आपले आईवडील आणि ज्यांनी रात्र रात्र रंगमंचावर आपले योगदान दिले असे त्यांच्या नाटकातील सर्व छोटे मोठे कलाकार यांना ते समर्पित करतात. यापुढील त्यांनी त्यांच्या आयुष्यात भरपूर लिहावं, दिग्दर्शन करावं यासाठी आमच्या रंगकर्मी विद्यार्थ्यांकडून ही प्रेरणादायी गुरुदक्षिणा. आणि आता पुढची पिढी घडवण्यात डॉक्टर व्यस्त आहे.